दंडवत प्रणाम. आपल्या सर्वांना माहिती आहे, महाभारताच्या युद्धापूर्वी भगवंत श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता निरूपण केली. अर्थात कर्म आणि धर्म याच्याबद्दल माहिती दिली. याच श्रीमद भगवद्गीता ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक कोणाचा आणि त्यांना नेमका काय प्रश्न पडला याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक आहे हा राजा धृतराष्ट्र यांचा. तो कोणता? तर धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्र म्हणून जी याला ओळखलं जातं ते कुरुक्षेत्र भूमी, याला युद्धभूमी म्हणून निवडण्यात आलं. याच युद्धभूमीवरती राजा पंडूचे पुत्र अर्थात पांडव आणि राजा धृतराष्ट्राचे पुत्र अर्थात कौरव दोघं समोरासमोर उभे आहेत. आणि राजा धृतराष्ट्र हे डोळ्याने अंध असल्यामुळे ते त्या ठिकाणी युद्ध बघू शकत नाहीत आणि युद्ध करू शकत नाही. तेव्हा दूरदृष्टी असलेल्या संजयांना ते विचारतात की हे संजया, या धर्मभूमीवरती उपस्थित कौरव आणि पांडव नेमकं काय करत आहेत आणि त्या ठिकाणची आताची परिस्थिती काय आहे हे तू मला सांग. याबद्दलचा हा त्यांचा प्रश्न होता. याच्यानंतर संजयांनी काय उत्तर दिलं ते आपण पुढच्या श्लोकामध्ये बघूया. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम.